आजचा व्हिडिओ शेअर करताना खूप आनंद होत आहे आणि खूप छान वाटत आहे की आज मी रेसिपी न करता आज माझ्या मुलीने काहीतरी करून दाखवलेलं आहे. हो, कारण आज हा प्रोजेक्ट जो आहे तो स्कूलचा प्रोजेक्ट आहे, जे कुकिंग प्रोजेक्ट असतो तो. आणि हे जे ती करत आहे ते त्याचा एक्सपिरियन्स जो आहे तो त्यांना शाळेत प्रिन्सिपल समोर शेअर करायचा आहे, की म्हणजे काय त्यांना अडचणी आल्या किंवा कसा केला, काय केला, हे सगळे प्रश्न उत्तरं त्यांना शाळेमध्ये द्यायचे आहेत. तर कधीही न उभी राहणारे किचनमध्ये किंवा कधीही खूप कंटाळा करणारे किचन बाबतीत माझी मुलगी आज किचनमध्ये म्हणजेच गॅससमोर उभी आहे आणि तिने तिच्या हाताने मोमोज करून आम्हा सर्वांना खाऊ घातलेले आहेत. खूप भारी वाटलं हे. आणि त्यातले त्यात मी तेवढ्यात हे रेसिपी थोडीशी शूट करून घेतली. तर इथे तिने सगळ्या प्रकारच्या जे भाज्या आपल्या घरात अवेलेबल असतात म्हणजे गाजर, कोबी, कांदा, आलं, लसूण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं. गाजरसुद्धा आणि शिमला मिरचीसुद्धा तिनं बारीक करून घेतली मिक्सरला. तेही असं बिलकुल कुठलीही गोष्ट कापीत बसलेली नाही. आणि मी बिलकुल तिला हे सजेस्ट केलं नाही की तू हे कर किंवा ते कर, तुझ्या मनाने तुला जे काय करायचं आहे, कसं करायचं आहे तू करू शकतेस. पण मनची बुद्धीसुद्धा खूप कशी असते मी त्या दिवशी पाहिलं. कधीही किचनमध्ये न उभी राहणारी माझी मुलगी आता ती सगळ्या प्रकारे खूप छान पद्धतीने कसं हलवायचं, कसं करायचं, कसं भाजायचं हे सगळं ती छान पद्धतीने करत होती. आणि मला ते बघून खूप छान वाटलं, कारण कुठली गोष्ट तिला शिकवावी लागली नाही. इथे तिने 2 प्रकारच्या चटण्या घेतलेल्या आहेत. घरात एक प्रकारचा ठेचा विकत आणलेला होता तो, आणि शेजवान चटणी, सोया सॉस, व्हिनेगर वगैरे तर हे घरात असतंच माझ्या नेहमीच. ह्यामध्ये सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत, म्हणजेच ह्यामध्ये शिमला मिरची टाकलेली आहे, कोबी, गाजर आणि कांदा टाकलेला आहे. त्यासोबतच तिने मीठ टाकलं, व्हिनेगर टाकलं आणि सोया सॉस टाकला. हे सगळं टाकून एकत्र केलं आहे. हे जेव्हा मोमोज खाल्ले तेव्हा खूप छान लागले, खूप टेस्टी. म्हणजेच असं वाटलंच नाही की ते घरी केलेले आहेत. अक्षरशः विकत्रीसारखे मोमोज फर्स्ट टाईम ट्राय केले तरीही खूप छान लागले. बिलकुल कुठेही काही कमी जास्त झालेलं नाही. खूप खूप मस्त लागले. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा किंवा मुलांनाही करू द्या. खूप छान सोप्या पद्धतीने ही करून दाखवलेली आहे तिने. आणि ह्यात कुठेही काही ॲडव्हान्सपणा नाही किंवा काहीही विचारपूर्वक काही केलेलं नाही आहे. सगळं साध्या पद्धतीत जसं आहे तसं दाखवलेलं आहे. ह्यामध्येच शेजवान चटणी टाकलेली आहे 2 चमचे, आणि लाल ठेचा होता घरात तोही टाकलेला आहे. तर इथे मैद्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून मळून घेतलेलं आहे. हे 10 मिनिटं छान आता मुरलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीने थोडं पातळ टाईपचं हे मळून घ्यायचं आहे. मोठ्या ताटावर आता पीठ टाकलेलं आहे आणि ही जी चपाती आहे ती मी करून देत आहे. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी इथे चालणार आहे. ग्लासाच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने तुम्ही हे आपण अशी सर्कल करून घेऊयात. खूप छान वाटतं मुलांना की हे स्कूलमध्ये ह्या गोष्टी शिकवत आहेत. आज खूप त्यांना ऑलराऊंडर स्कूलमधूनच करून घेत आहेत. कुकिंग म्हणा किंवा झाडं लावायचे कसे, फर्टिलायझर कसं वापरायचं, त्यांना कंपोस्ट कसा तयार करायचा, हे सुद्धा आजच्या स्कूलमध्ये शिकवत आहेत. आणि हा जो कुकिंगचा जो प्रोजेक्ट आहे तर ते तर खूपच छान, मला खूप आवडला. कारण मुली आजकालच्या बिलकुल किचनमध्ये उभ्या राहायला त्यांना आवडत नाही. आणि ह्या मुली शाळेतून जेव्हा प्रोजेक्ट सांगतात किंवा मग सांगत असतात की हे आम्हाला शाळेत खूप छान प्रकारे प्रेझेंट करायला आलं पाहिजे, म्हणून हे आम्हीच करणार आणि तुम्हाला खाऊ घालणार, त्यावेळेला खरंच छान वाटतं. तिला त्या दिवशी जेव्हा तिनं मोमोज सगळ्यांना करून खाऊ घातले त्यावेळेला तिच्या जे काही प्रेमाचा वर्षाव असतो ते सगळीकडून झाला. कारण मोमोज इतके सुंदर केले होते तिने पहिल्या वेळेसच. तर तुम्ही बघू शकता मी ह्या अशा पुऱ्या लाटून दिलेल्या आहेत तिला. आणि तिने खूप सिंपल पद्धतीने 3-4 प्रकारचे मोमोज तयार करून घेतले. आता इंडक्शनवरती पाणी उकळायला ठेवलेले आहे, त्यावरच आपण एक चाळणी ठेवलेली आहे.
कॉटनचा रुमाल वल्ला करून घेतलेला आहे पाण्याने आणि त्याच्यावर आपण जसे मोदक उकडतो त्याच पद्धतीने मी हे मोमोज तिला सांगितले की कसे उकडायचे आहेत ते. मोमोजला थोडंसं आपण तेलामध्ये बुडवून घेत आहोत, म्हणजेच खालची बाजू चिटकणार नाही आणि खूप छान व्यवस्थित ते वाफवले जातील. आता आपल्याला हे 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. छान वाफेवर शिजू द्यायचे आहेत. तर एक अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता मस्त गरम गरम मोमोज रेडी आहेत. खूप छान झाले होते टेस्टला आणि तुम्ही बघू शकता मस्त चकाकी ह्या मोमोजला येते. जेव्हा हे मोमोज तयार असतात म्हणजेच छान वाफवले गेलेले असतात तेव्हा ह्यावर चकाकी येते. तुम्ही बघू शकता मस्त असे चमचमीत असे छान चमकतायत आपले मोमोज. तर इथे सॉस आणि मेयोनीज सोबत आपण हे सर्व करणार आहोत. खूपच भारी असे मस्त चवीला आहे. खूप छान आणि खूप साध्या सिंपल पद्धतीने हे माझ्या मुलीने मोमोज तयार करून आम्हा सर्वांना खाऊ घातले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.